आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे राजकीय वर्तुळातून। यंदाच्या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांचा नारा एकच दिसतोय आणि तो म्हणजे घराणेशाही जिंदाबाद। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्याला ताकद देणारी निवडणूक असते, तरीही सगळ्याच राजकीय पक्षातल्या बड्या नेत्यांनी आपापल्या नातेवाईकांना तिकीटं वाटली आहेत। पाहूयात कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ आणि कुणाची सून यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बघूयात। देख रहे हो विनोद, नगर परिषदेच्या निवडणुकीत नातेवाईकांनाच तिकीट वाटली। कुणाचा भाऊ, कुणाची बायको तर कुणाची सून निवडणुकीत उभी ठाकली। लोकशाहीत घराणेशाही जिंदाबाद। नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या रांगेत होते आमदार आणि नेत्यांचेच नातेवाईक। वडिलांकडून मुलाकडे, सासऱ्याकडून सुनेकडे, भावाकडून बहिणीकडे सत्ता जाण्याचा हा राजकारणातला सगळे सोयरे पॅटर्न। नगरपालिका निवडणुकीत ढीगभर आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती, माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल समीर, धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे यांच्यासह अनेक नेत्यांचे नातेवाईक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। प्रत्येक निवडणुकीत राजकीय घराण्यांच्या नातलगांची जणू रांगच लागली आहे। प्रत्येकाला कार्यकर्ता कुठे समोर दिसला नाही, प्रत्येकाला दिसला तो समोरचा आपला भाऊ, आपली बहीण, आपली बायको आणि त्यातल्या त्यात बायकोचा हट्ट तर सगळ्यात जास्त पुढचा, म्हणजे त्यांना तो उमेदवारी देणं भागच पडलं। आता बघा की भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन एवढे मोठे नेते, त्यांनी आपल्या म्हणजे बायकोला निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या उभं केलेलं आहे। आमचे ते बोरणारे म्हणून आमदार आहे, त्यांनी आपल्या भावाला उभं केलेलं आहे। सत्ताऱ्यांची सत्ता टिकावी म्हणून त्यांनी आपल्या मुलाला उभं केलेलं आहे। म्हणजे धनंजय मुंडेंनी सुद्धा आपल्या बहीण केंद्रे त्यांना उभं केलेलं आहे। नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा निवडणुकीवेळा उभे राहिले। म्हणजे यादी जर करायची झाली तर ती प्रचंड मोठी यादी प्रत्येक जिल्ह्यातून तुम्हाला पाहायला मिळते। त्याचं कारण असं की पक्षामध्ये कार्यकर्त्याला महत्व आहे का नाही, का पक्ष म्हणजे आपले नात्या गोत्यातले सगळा गोतावळा म्हणजे पक्ष। तर मला असं वाटतं की बोलाची कडी बोलाचा भात असं सगळं झालेलं आहे। संगमनेर नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब थोरात यांची बहीण आणि आमदार सत्यजित तांबे यांची आई दुर्गा तांबे यांना संधी मिळाली आहे। तर सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे ही रिंगणात आहेत। आमदार अमोल खताळ यांची भाऊजाई सुवर्ण खताळ यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। चिखलदरा नगर परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामे भाऊ आल्हाद कलोती रिंगणात आहेत। खामगाव नगर परिषदेत मंत्री आकाश फुंडकर यांची वहिनी अपर्णा फुंडकर यांना संधी मिळाली आहे। पुसद नगरपालिकेत इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे। फलटण नगर परिषदेत रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर लढत आहेत, तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंगही रिंगणात आहेत। भुसावळ नगर परिषदेत संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे यांना संधी मिळाली आहे, तर यवतमाळ नगर परिषदेत अशोक उईके यांच्या कन्या प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सिल्लोड नगर परिषदेत आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार हा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहे। वैजापूर नगर परिषदेत शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे रिंगणात आहेत। हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेच्या वतीनं आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखाताई बांगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तसंच संतोष बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर यांनीही अर्ज भरला आहे। अंबाजोगाईत भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण आणि मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी उर्मिला केंद्रे यांनी अजित पवार गटाकडून गंगाखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे। नेत्यांच्याच घरातल्या सगळे सोयऱ्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळाली आहे, तरीही घराणेशाहीचा आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळला आहे। नेते म्हणतात घराणेशाहीचा मुद्दा तकलादू आहे। मला असं वाटतं की या संबंधित विषयामध्ये स्थानिक स्तरावर
आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि समितीशी चर्चा करून उमेदवारीचे निर्णय होतात। त्या उमेदवारांच्या झालेल्या निर्णयामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं सर्वानुमत किंवा बहुतांश मत विचारात घेऊन निर्णय केले जातात। तशी उमेदवारी दिली आहे अशी त्या ठिकाणी माझी माहिती आहे। घराण्याशाहीच्या आरोपाला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही। ज्या घरामध्ये कर्तृत्ववान लोक असतात त्यांना शेवटी आयुष्यात राजकारणात संधी मिळाली पाहिजे। त्या घरात तो जन्माला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीचं आहे। असं की मला स्वतःचा अनुभव सांगितला पाहिजे। मी जेव्हा सुरत राजकारणात आलो 87च्या दरम्यान, त्यावेळी सगळ्यांनी घराण्याशाहीचा आरोप केला। नंतर सगळ्यांच्याच घराण्यातली मुलं पुढे आली। त्याला वेळ लागतो, काळाच्या वेगळ्या त्याची उत्तर मिळायला वेळ लागतो। स्वतः राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी आमच्या वडिलांना आरोप केला। नंतर त्यांची मुलं आली, पुतणी आली, सगळी राजकारणामध्ये। तेव्हा घराण्याशाहीचा मुद्दा राहिला तर संपुष्ट आलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना बळ देणारे असतात। मात्र या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्याला डावलून घराणेशाहीलाच उमेदवारी मिळत असेल तर कार्यकर्ता कसा घडणार? सत्ता एका घरात, तिकीट एका घरात, निर्णय एका घरात आणि जनता फक्त प्रेक्षक। बरं, पक्षही जिंकण्याच्या समीकरणात घराण्याची पकड लक्षात घेऊन सेफ पर्याय म्हणून तिकीटं देतात। त्यामुळेच कार्यकर्त्यांची उमेद, मेहनत, प्रतिभा मागे पडते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणचा मोसी चेक, NDTV, छत्रपती संभाजीनगर।